नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉकच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही जो रिसेंटली सिल्वरमध्ये ट्रेड घेतलेला होता त्या ट्रेड बद्दल एक डिटेल ट्रेड एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपण करणार आहोत. मित्रांनो, सिल्वर संदर्भात आम्ही बऱ्याच दिवसांपासून किंबहुना बऱ्याच महिन्यांपासून आम्ही बुलिश होतो. आम्ही वारंवार सोशल मीडियावरती, आमच्या इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूब शॉर्टवरती देखील आम्ही सिल्वर बद्दल माहिती दिलेली आहे. तर सिल्वरला रिसेंटली 78,500 म्हणजे 78,500 ला एक मेजर ब्रेकआउट होता. तो मेजर ब्रेकआउट आम्ही साधारणपणे 13 मार्चला आमच्या इंस्टाग्रामवरती एक रील बनवली होती, ज्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की हा एक मेजर ब्रेकआउट या ठिकाणी येणं अपेक्षित आहे आणि हा जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिल्वरमध्ये बुलिशनेस किंवा बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. तर तशाच पद्धतीनं या ठिकाणी मेजर ब्रेकआउट आला आणि तो आल्यानंतर सिल्वरमध्ये जवळपास 4 ते 5,000 रुपयाचा वरच्या साईडला मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हा ब्रेकआउट साधारणपणे 2 एप्रिलच्या दरम्यान आलेला आहे. तर 2 एप्रिलच्या आसपास आम्ही या ठिकाणी सिल्वरमध्ये पर्टिक्युलरली आम्ही ऑप्शन्समध्ये या ठिकाणी ट्रेड घेतले होते आणि ऍग्रिगेट आम्ही साधारणपणे 25 लाख रुपये आमच्या वैयक्तिक अकाउंटला मिळवलेले आहेत. तर आता हा ट्रेड या ठिकाणी समोर आपल्याला वीकली ग्राफ दिसतोय. तर या वीकली ग्राफवरती आपल्याला लक्षात येईल की 2020 सालापासून या ठिकाणी एक मेजर अशी कन्सोलिडेशन होती, एक मेजर हर्डल होता 78,500चा. 2020 मध्ये या ठिकाणी 78,500चा एक लेवल बनवली होती, हाय बनवलं होतं. त्यानंतर या ठिकाणी कन्सिस्टंटली रेजिस्टन्स घेऊन त्या पॉईंट पासून कंटिन्युअसली सिल्वर खाली येत होता. साधारणपणे त्या पॉईंट पासून देखील नंतर खाली 20,000 रुपये खाली गेला, त्यानंतर पुन्हा वरती आला. त्यानंतर बऱ्याच काळ या ठिकाणी तो प्रयत्न करत होता की 78,500 या लेवलवरच्या साईडला ब्रेकआउट यायला, परंतु त्यांना रिसेंटली 2 एप्रिलला ब्रेकआउट दिला. या ठिकाणी डेली चार्ट पण या ठिकाणी मी ऍड केलेला आहे. तर या ठिकाणी 2 एप्रिलची एक कॅन्डल दिसते, जबरदस्त असा डिसायसिव्ह ब्रेकआउट या ठिकाणी दिसतोय. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही आमच्या मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना, जी करंट आमची मेंटरशिपची बॅच चाललेली आहे, त्या करंट विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी रेकमेंडेशन केलं होतं की सिल्वरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. अर्थातच आम्ही सोशल मीडियावरती कंटिन्युअसली सांगत होतो, त्यामुळे सर्वच आमच्या मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती किंवा जे कोणी आमचे फॉलोअर्स आहेत तर त्या सर्वांनाच याबद्दल कल्पना होती की सिल्वरमध्ये 78,500 एक हॉरिझॉन्टल मेजर ब्रेकआउट आहे. तर आम्ही बऱ्याच वेळेला ईटीएफ मध्ये देखील, सिल्वर ईटीएफ मध्ये देखील गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला होता. तर हा अशा पद्धतीने जबरदस्त ब्रेकआउट मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विशेष म्हणजे सिल्वरमध्ये आपल्याला एक फार मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळू शकते. साधारणपणे पुढच्या 5 वर्षांमध्ये जर का आपण बघितलं तर सिल्वर 3 ते 4 लाखापर्यंतच्या लेवल्स देखील गाठू शकतो, ही एक प्रोबॅबिलिटी आहे. तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचं भाकीत किंवा कुठले बाईंग रेकमेंडेशन देत नाहीये, परंतु या ठिकाणी चार्ट्स असं सांगतात की या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये तेजी, साधारणपणे दुप्पट तिप्पटीची आपल्याला लेवल आपल्याला या पॉईंट पासून आपल्या सिल्वरमध्ये पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आम्ही सिल्वरमध्ये ही जी रिसेंट अपमूव्ह आली, फास्ट जी काय अपमूव्ह आली 4-5 हजाराची, त्याच्यामध्ये आम्ही त्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करून एनकॅश केलं होतं. आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही 78,000च्या कॉल ऑप्शनमध्ये बाईंग केलं होतं. आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम 20 लॉट घेतले, त्यामध्ये जवळपास 4,13,000चा प्रॉफिट ऑलरेडी बुक केला. तो ज्यावेळेस इन द मनी झाला त्यावेळेस आम्ही नंतर मग 80,000च्या कॉल ऑप्शनमध्ये शिफ्ट झालो. 80,000च्या कॉल ऑप्शनमध्ये देखील आम्ही जवळपास 12.5 लाखाचा प्रॉफिट बुक केला आणि तो ज्यावेळेस बुक केला त्यानंतर आम्ही 82,000च्या कॉल ऑप्शनमध्ये शिफ्ट झालो आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आम्ही टोटल या 3 स्ट्राईक प्राइस मध्ये म्हणून आतापर्यंत 25,16,385 रुपये प्रॉफिट बुक केलेला आहे. तर हा वैयक्तिक अकाउंटला केलेला होता, परंतु आम्ही कंटिन्युअसली सोशल मीडियावरती सिल्वरबद्दल बुलिश होतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सिल्वर ईटीएफ मध्ये तुम्ही निप्पॉनच्या सिल्वर ईटीएफ मध्ये करू शकता गुंतवणूक. त्यासोबत तुम्ही कुठल्या पण ईटीएफ मध्ये जे जसं काही टाटा ईटीएफ आहे किंवा आयसीआयसीआय देखील काही ईटीएफ आहेत, कुठल्या पण ईटीएफ मध्ये करा. केवळ निप्पॉनच्याच नाही तर कुठल्याही ईटीएफ मध्ये, सिल्वर ईटीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवू शकता. साधारणपणे 5 वर्षाच्या दृष्टिकोनाने जर का तुम्ही 2030 जर का टार्गेट ठेवून जर का तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सिल्वरमध्ये कमीत कमी दुप्पट तिप्पट तर का होईना तुमचे पैसे वाढलेले असतील. बँक एफडीपेक्षा खूप चांगली गुंतवणूक तुमची त्या ठिकाणी सिल्वरमध्ये होऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये सिल्वरमध्ये आपल्याला सोन्यापेक्षाही जास्त ग्रोथ रेट पाहायला मिळू शकता. एक ओव्हरऑल टेक्निकली आम्हाला अंदाज आलेला आहे. तर आशा करतो ही एक शॉर्ट इन्फॉर्मेशन मी जी तुम्हाला दिली तुम्हाला आवडली असेल. कमोडिटीमध्ये हा मी पहिल्यांदाच ट्रेड केला होता. जर का येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने जर का सेटअप उडकले तर नक्कीच आम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड करणार आहोत. तर टाइम टू टाइम त्याबद्दल तुम्हाला अपडेट केलं जाईल. धन्यवाद.